युनिटच्या आता वायरांच्या गुंतागुंत्या झाल्यात त्यामुळे सगळं पाक काढायला लागणार आहे बघा. केलेला खर्च वाया जातोय का काय वाटाले. तर हॅलो गाईज, मी आहे ब्लॉगर ब्लॉग 41. तर मित्रांनो, बांधकाम आवरल्यानंतर कलर आणि फर्निचर या दोन गोष्टी राहिल्यात बघा. त्यामुळे भांडी धुवून टाकाटक ठेवून टाकल्यात मी. त्यानंतर मी आणि माय फादर मिळून चाललोय आम्ही शिवकृपा प्लायवुड्स मध्ये. तिथं आम्हाला घ्यायचाय पडदा अडकवायचा असते ती म्हणजे समजून घ्या आता. त्यानंतर घरातल्या घरात कपडे वाळायला टाकायला एक स्टँड घेतली. त्यानंतर अंघोळीच्या बाथरूम साठी एक दरवाजा घेतलाय. एवढं सगळं घेऊन झाल्यानंतर घरला आलो तसं आपलं स्टँड जोडून घेतले आणि आतमध्ये गेलो. आणि लाईट फिटिंग साठी माणसं आलती, त्यांनी सांगितले की टीव्ही युनिटच्या वायरा सगळ्या गुंतागुंती झालेल्या आहे, त्यामध्ये टीव्ही युनिट काढायला लागणार आहे. पण ती लोक जरा एक्सपर्ट होती, त्यांनी काम ओके मध्ये करून दिले मला. त्यानंतर किचन ट्रॉली फिटिंग करण्यासाठी पण आल्यात बघा. त्यामुळे विषय हार्ड होणार आहे. एका दिवसात आपलं काम संपणार आहे बांधकामाचं. किचन ट्रॉली बसवल्यानंतर एकच वाक्य आलं बघा, शेवट रे. डायलॉग उचललाय पण रायटरने मेहनत केली. और फर्निचर वालों ने एक नंबर काम किया है. देखो इनको मराठी आती नहीं, मेरे को हिंदी जमती नहीं. एक बार चाय पाजागी नहीं, दिन भर काम करते देखो ये लोग. नीचे नंबर दिया एक, करो फोन. त्यानंतर प्रतिमेच्या घरी गेलतो बघा. तिथं साहिल पण आला होता, त्यांच्यासोबत मस्त मध्ये बोलत बसलोय बघा. आम्हाला कवटे मंकाळमध्ये असा एक इव्हेंट ऑर्गनाईज करायचा आहे की तो आजपर्यंत कोणी सुद्धा केला नसेल बघा. या इव्हेंट साठी मी एवढा एक्साइटेड आहे मित्रांनो, काय सांगू तुम्हाला. त्यानंतर बॉक्स मध्ये उशी असेल म्हणून वाटलं तर काय मांजर आहे बघा, नाद खोळा. तिचं नाव आहे बेला आणि लय मऊ आणि केवट आहे बघा. जरा अनोळखी असल्यामुळे कशी रागानं बघाल्या बघा माझ्याकडे. तर आजच्यासाठी मित्रांनो एवढंच आहे. भेटूया उद्या. जय हिंद, जय गावड्या मांकाळ.